माझं नाव मोहनलाल पेमारामजी जाट. आमच्या फार्मचं नाव विनायक सेल्स मार्केट यार्ड 466 पुणे. मार्केट यार्डला शाखा आहे आमची. आणि तुम्हाला सुरुवातीला सांगतो की मी 1978ला पुण्याला आलो. आमचे एक शेठजी होते मोहनलाल भिकुलालजी उणेचा. त्यांनी मला पुण्याला आणलं आणि त्यांची गणपती किराणा दुकान आहे. तिथं मी प्रामाणिकपणे इमानदारीने काम केलं आणि शेठजीचं मला चांगलं सहकार्य भेटलं. आणि मग शेठजीचे पोरं वगैरे सगळे शिकलेले मोठे मोठे पोस्टवर आहे. काही सी आहे सुरेश उणेचा आणि डॉक्टर जगदीश उणेचा, भाऊ शेठ उणेचा आणि तुलसीराम शेठ उणेचा. मग शेठजींनी सांगितलं की बाबा एक माझी दुकान कोण सांभाळा? मला मी सांभाळतो, मी कामधंदे करतो. चांगली पगार भेटली मला तिथे. तिथून वाढत गेलो. शेठचं मला चांगलं सहकार्य भेटलं आणि मग हळूहळू मग मी मार्केटला दुकान केले आणि जनता सहकारी बँकेत गेलो आणि तिथं अकाउंट उघडलं. एक पहिले सेविंग उघडलं, मग करंट उघडलं आणि साहेबांनी मला चांगलं सहकार्य केलं. तर अजून बी सहकार्य करतात. कधी बँकेत उशिरा गेलो, समजा आर्टिस्ट करायचं असतं, कधी आम्हाला टाईम मिळत नाही आणि मग आम्ही 5-5:30ला गेलो तरी बँकवाला आम्हाला सांगतात की अजिबात नाही. पाठीमागं दारानं गेलो तरी आमचे काम करतात. त्यामुळे बँक चांगली आणि बँकेचे साहेब लोक सगळे चांगले. कधी कुठल्याही गोष्टीचं काही अडचण नाही, काही नाही. चांगली बँक एक नंबर ती. आणि माझं असं मत आहे, जे काही नवीन मुलं आहे, जे व्यापार करते त्याची इच्छा आहे, प्रत्येकाने कष्टाने व्यापार करा. त्यामुळे नक्कीच तुम्हाला यश येईल. आणि असं व्यापार करताना मनोबल खच्ची नाही करायचे, करत राहायचे. आज न उद्या नक्की चांगलं होणार हे मला चांगली खात्री. का की मी आहे ह्या मार्गाने मी निघालेलो आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की आमची जॉईंट फॅमिली आहे. 3 भाऊ आम्ही एकत्र राहतो आणि अख्खा कुटुंबाचं मला सहकार्य भेटलेलं आहे. त्यामुळे प्रत्येकाने काम करत राहायचे तर चांगलं सहकार्य भेटतो. आणि दुसरी गोष्ट असं आहे की कुठलंही काम करताना लाजायची नाही की हे काम कसं करू, ते काम कसं करू, अजिबात नाही. त्याला नक्की यश मिळणार असं माझं मत आहे. आणि कुणाला काय अडचण आली, बँकेची गरज लागली तर जनता सहकारी बँकेत जावा तुम्ही, तुम्हाला नक्कीच यश मिळणार. बँकेचं हातगुणच चांगला आहे. त्यामुळे प्रत्येकाला नक्कीच यश मिळणार हे माझी खात्री. एकशे एक मला याचा चांगला अनुभव आलेला आहे. तर असं आहे की जेव्हा आमचे वडील होते, आमचे आजोबा होते, त्याने मला एकच सांगितलेलं आहे की कष्ट करा, तुम्हाला नक्की फळ मिळणार आहे त्याचं. आणि वडिलांनी एकच सांगितलं, कुठे कामाला गेले तर इमानदारीने प्रामाणिकपणे काम करा, त्यामुळे तुम्हाला नक्की यश भेटणार आहे. आणि आपल्या भारताच्या संस्कृतीमध्ये जर कुटुंब एकत्र राहिलं आणि सगळ्या कुटुंबाची साथ भेटली तर चांगली भरभराट होती. त्यामुळे मला असं म्हणा की बघा, एकत्र राहिलो की मग एका भावाची साथ भेटते, दुसऱ्या भावाची साथ भेटते, घरच्या मंडळी साथ भेटते, सगळ्यांचं सहकार्य म्हणून ते हळूहळू काम वाढत जातं. त्यामुळे भारताची मोठी संस्कृती आहे. आणि आमच्या वडिलांची हेही शिकवण होती की कुठे गेले तर इमानदारीने काम करा, प्रामाणिकपणे काम करा, तुमचं नक्कीच चांगला होणार आहे. आणि आम्ही मूळ म्हणजे शेतकरी वर्गाचे पोरं आहे आणि इथे पुण्यात राहून बी गावाकडे मी शेती वगैरे सांभाळत असतो. एक भाऊ गावाकडे आहे आणि इथे बसून मी सगळं शेतीचं आवड आहे, मला शेतीची आवड आहे. आणि दुसरी गोष्ट आहे की मागच्या वर्षी 7/4/2025ला दुकान ओपनिंग केलं होतं. या 7/4/2026ला माझी दुकानाला 1 वर्ष होणार आहे. जनता सहकारी बँकेचे मी नेट बँकिंग वापरतोय आणि बँकेचे नेट बँकिंग वापरतो, क्यू कोड कार्ड वापरतो आणि बँकेचे चांगलं सहकार्य. बँकेचे साहेब लोकांनी आम्हाला दुकानात येऊन शिकवलं सगळं. माझ्या भावाच्या मुलाला शिकवलं की बा असं कर, असं कर, असं होईल. आम्ही घरून ऑनलाईन पेमेंट करत असतो आणि बँकेचं चांगलं सहकार्य आहे. काय जरी चूक जरी झाली तर मला फोन करत, असं कर, असं होईल. आणि बँकेचं चांगलं सहकार्य आहे. आज जनता सहकारी बँकेने आम्हाला बोलण्याची संधी दिली, मार्केट यार्ड शाखा. त्यामुळे धन्यवाद. आम्हाला चांगला आनंद भेटला या विषयाचा. आणि ह्याच्या पुढे बँकेचं सहकार्य घेत राहू. आणि बाकीच्यांना मी सांगितलं की काय अडचणी आली, जनता बँकेने सहकार्य घ्या, तुमचं नक्कीच बरोबर काम होणार आहे. आणि जनता सहकारी बँकेचे साहेब लोक आहे, बँकेतले कर्मचारी सगळे साहेब लोक आहे, त्यांचं आम्हाला चांगलं सहकार्य भेटतं. समजा आम्ही 5:30 बी गेलो, सभासाचं काम आहे असं म्हणत नाही की बाबा की आम्ही टाईम संपला, हे संपलं, अजिबात नाही. कसं तुमचं काम होईल हे साहेबांचं मी बघितलं की आम्हाला अजिबात कुठली 7ला बी गेलो तरी मला त्रास होत नाही. काय नाही, समजा काय अडचण आली, मी त्यांना घरी साहेबाला फोन बी केला, साहेब असं झालंय, ठीक आहे उद्या बँकेत या तुम्ही, कधी असं नाही म्हणत नाही आम्हाला कधी. आणि जनता सहकारी बँकेचं चांगलं सहकार्य आम्हाला अगदी मनापासून एकदम. उदात्त हेतू पक्की
आधुनिक तरीही विचार आमचे. जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक.